आणि खूप सारे गणपती आहेत ज्याची आपल्याला आखणी करायची आहे. चला आता आपण स्टार्ट करूया आखणी करायला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत गणपतीच्या डोळ्यांची आखणी करायला. त्यासाठी आपण जाणार आहोत शिरवण्यामध्ये. तिथे जी कला केंद्र आहे तेथील काकाने आपल्याला बोलवले खास आखणी करण्यासाठी. तर मी फर्स्ट टाइम ही गणपतीच्या डोळ्यांची आखणी करणार आहे. याआधी आम्ही कधीच गणपतीच्या डोळ्यांची आखणी केली नव्हती आणि त्यामुळे थोडं जरा प्रॉपर आलं पाहिजे असं थोडी भीती वाटते. आणि गणपतीच्या डोळ्यांची आखणी करणं एवढं सोपं नसतं, बिकॉज त्याची जे आयब्रोज असतात ते नीट रेखीव आणि काढायला लागतात आणि खूप बारकाईने काढायला लागतात. घाईघाईत काढलं तर मग कारण का ती मूर्ती रिपेअर पण होत नाही पटकन. मग त्यासाठी पुन्हा मग प्रायमर वगैरे मारून पुन्हा कलरिंग करायला लागतं आणि पुन्हा नंतर मग आखणी करायला लागते. किंवा थोडासा जर कलरचा डाग सांडला तर गणपतीची मूर्ती मग पुन्हा यूजमध्ये होत नाही. मग त्यासाठी पुन्हा रिव्हर्स प्रोसेस करायला लागते, प्रायमर वगैरे मारून किंवा कलर वगैरे मारून. सो खूप बारकाईने त्याची आखणी करावी लागते. त्याचे आयब्रोज असतील किंवा डोळ्यांची ठेवण वगैरे असेल, डोळे खालीवरती वगैरे येणं वगैरे तसं चालत नाही. त्यामुळे एकदम बारकाईने ती आखणी करावी लागते. त्यामुळे हे जरा कठीण वाटतंय. आखणी सर्वात मेन असते. गणपतीच्या डोळ्यांची आखणी चांगली आली तर मूर्ती एकदम सुबक बनते. पेपरवरती आम्ही ड्रॉइंग करतो, तुम्हाला माहितीच आहे. आमची आर्टवर्क स्ट्रीम बघितला असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला नसाल तर प्लीज फॉलो करा आम्हाला. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. कागदावर काढणं आणि मूर्तीवरती काढणं ते डिफरंट असतं, त्यामुळे थोडा फरक येणार. बघूया आम्हाला जमतं आहे का. कारण का मी इंस्टाग्रामवरती खूप सारे आखणे बघितलेत, त्यांच्या आखणे खूप छान असतात. सो आम्हाला इथं जमतं आहे का ते आम्ही चेक करूया आणि बघूयात पुढे काय होते. सो ती आपल्याला आखणी करायची आहे आणि त्यासाठी आपण शिरवण्यात जातो आहे. आणि मी आणि माझा भाव कल्प्या दोघं जण जाणार आहोत. तर मग चला आपण निघूयात आता थोड्या वेळाने. आता नाश्ता वगैरे करतो आणि थोड्या वेळाने 11 वाजेपर्यंत आम्ही निघतो. ऐसे कैसे हैं देखा. तर मित्रांनो, हे सारे गणपती आहेत ज्याची आपल्याला आखणी करायची आहे. ह्या साऱ्या गणपतींची आखणी करणार आहोत आणि कल्प्याने घेतलाय हा गणपती जो आखणी करायला आणि मी घेतलाय तो गणपती. तर मित्रांनो, चला आता आपण स्टार्ट करूया आखणी करायला. तर मित्रांनो, ह्या स्टूलला फिरकी म्हणतात. तो असा फिरतो सॉरी तर मित्रांनो, ह्या स्टूलला फिरकी म्हणतात आणि त्यावरती गणपतीचा पाठ हा असा फिरत असतो. त्यामुळे आपल्याला पेंटिंग करायला स्वस्त जातं आणि मजासुद्धा येते. आपल्याला पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकतो आपण. आणि हा जो गणपती आहे त्याचा आपण आत्ता आखणी करणार आहोत डोळ्यांची. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूयात आणि आपण पेंटिंगला चालू करू. चला. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीच्या डोळ्यामध्ये व्हाईट कलर मारून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला नंतर सोपं जाईल त्यावरती बुबुल काढायला. आणि आयब्रोजसाठी आपण यूज करणार आहोत पहिलं पोस्टर कलर, ज्याच्यामुळे आपली शेडिंग छान येते.
इथे आयब्रोजसाठी आपण 2 कलर यूज करतो आहे. एक तर ॲक्रेलिक कलर आणि एक आहे पोस्टर कलर. ॲक्रेलिक कलर डार्क करण्यासाठी आणि जो पोस्टर कलर आहे तो आपण यूज करणार आहोत शेडिंगसाठी. तो इझिली ब्लेंड होतो. आता आपण त्यावरती आता ॲक्रेलिक कलरची कोट मारतो आहे, जो पोस्टर कलर आपण आधी मारला होता त्यावरती. त्यामुळे डार्कनेस येतो आयब्रोला, हे पाहू शकता. आणि आता आपल्या आयब्रोज तयार झाल्यात, तुम्ही पाहू शकता किती छान आल्यात. आणि आता आपण डोळ्याच्या आखणीला सुरुवात करणार आहोत. आपला आयब्रोची आखणी करून झालेली आहे. आता डोळ्यांच्या पापण्या वगैरे आपण आता काढतोय. पापण्या काढताना श्वास रोखून आपल्याला आखणी करावी लागते. जर आपण श्वास सोडला तर लाईन इकडे तिकडे जाण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही इथे मध्ये पाहू शकता की मध्ये माझा थोडासा स्ट्रोक हल्ला आहे, त्यामुळे तो व्हाईटच्या वरती एक रेस गेले. ते श्वास रोखून न धरल्यामुळे झालं आहे. कारण का आम्ही आता नवीन आहोत, त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायचं आहे. तर मित्रांनो, आता आपली एवढी मूर्ती तयार झाली. सॉरी, माणसं येत असल्यामुळे शूटिंग करायला भेटलं नाही. तर आपण नेक्स्ट मूर्तीचे आपण दाखवूया कसं. आता ह्याच्यावरती फक्त आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहेत आणि नाम काढायचं आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या शूटिंगच्या प्रयत्नानंतर आपण आता या गणपतीच्या मूर्तीची आखणी करणार आहोत. आय होप या आखणी करताना कोण माणसं नको यावीत, कारण का माणसं येतच असतात. बिकॉज त्यांच्या मूर्त्या किती तयार झाल्यात ते चेक करायचं असतं, त्यामुळे शूटिंगमध्ये प्रॉब्लेम होतं. तर बघूया ह्या मूर्ती शूटिंग करायला आपल्याला जमते. तर मित्रांनो, सेम प्रोसेस. आता मी सध्या पोस्टर कलर यूज करतो आहे आणि त्यावरती आपण यूज करणार आहोत ॲक्रेलिक कलर फॉर डार्कनेस. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगे. तर मित्रांनो, इथे आता मी गणपतीच्या डोळ्यांवरती जी शॅडो पडते ती काढत आहे आणि आयलाइटच्या वरती थोडा कलर देते, बिकॉज त्याने मूर्ती थोडी अट्रॅक्टिव्ह दिसते, थोडी रिअलिस्टिक येईल. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. आता तुम्ही पाहू शकता इथे डोळे थोडे रिअलिस्टिक वाटायला लागले आहेत. अजून बुबुल काढायचं आहे, तरी पण थोडे डोळे रिअलिस्टिक वाटायला लागले आहेत. आणि आता आपल्याला इथे नाम काढायचं आहे. नाम म्हणजे टिळा काढायचा आहे. त्यासाठी मी आता पहिले आउटलाईन आखतोय क्रिम्सन कलर. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. मित्रांनो, आता आपण डोळ्यामधला बुबुल काढणार आहोत आणि त्यासाठी आपण पहिलं ब्लॅक कलरने यूज करणार आहोत, ब्लॅक ॲक्रेलिक कलर. त्याच्या आतमध्ये आपण ब्ल्यू कलर भरणार आहोत
त्यानंतर पुन्हा वरती ब्लॅक कलरची मधलीची छोटा बिंदू असतो डोळ्यामधला, तो काढणार आहोत आणि थोडा हायलाईट. तर चला ती प्रोसेसही बघूया. हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या गणपतीच्या डोळ्यांची आखणी पूर्ण झाली. तुम्ही कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्कीच कळवा की कशी गणपतीची आखणी आली ती. आमचा हा फर्स्ट टाईम आहे जो आपण आखणी करतोय. त्यानुसार कसं आले तुम्ही नक्कीच कळवा. बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. जे बाकीचे गणपती आहेत त्यांचे शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. कल्प्याने मी खूप सारे गणपती तयार केले दिवसभरात, ते तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे बालगणेशा जो मी तयार करतोय. हे गजानन हे गजानन हे गजानन. तर मित्रांनो, या आहेत आम्ही दिवसभरात केलेल्या गणपतीच्या डोळ्यांच्या आखण्या. तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा कशा आल्यात त्या. परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन. तर मित्रांनो, आज आपण इथून ही लाईन आणि ही लाईन पूर्ण केली आणि ते दोन. तर आता वाजलेत 6 वाजून गेले. तर चला आता आपण पॅकअप करूयात. कल्प्या इथे आता ॲक्रेलिक्स अँड पोस्टर कलर पॅकिंग करतोय. तर चला, ह्या दिवसाची एंडिंग झाली.